नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हेडलाईन बघितलीच असेल, मसावी आणि लसावी. तर आज आपल्याला अगदी सोप्यात सोपी पद्धत बघायची मसावी आणि लसावी काढण्याची. आणि त्याचबरोबर मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय हे पण आपल्याला बघायचंय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल. कारण की मसावी आणि लसावीवरती बरेच गणिते विचारले जातात. कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील किंवा 5वी, 8वी, नवोदय, NMMSच्या परीक्षा असतील, त्याच्यानंतर स्कॉलरशिप आणि इतर सरळ सेवा ऑल सर्व परीक्षांना हे प्रश्न विचारले जातात. म्हणून मग चला आपण आता शिकूया मसावी आणि लसावी. ओके, तर बघा आता मसावीचा अर्थ काय होतो? महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावीचा अर्थ काय होतो? लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाजक आणि विभाज्य याच्यामध्ये काय फरक आहे तर आपण बघूया. आता बघा इथे दिलेले 12 आणि 18चा मसावी काढा. तर मसावी काढण्याच्या दोन पद्धती असतात. तर आपण अवयव पद्धतीने पण काढू शकतो, म्हणजे आडव्या पद्धतीने, आणि उभ्या पद्धतीने पण काढू शकतो. ओके, तर चला बघू आता. सपोज आता 12 आणि 18चा मसावी काढायचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला याचे विभाजक सांगते. 12चे विभाजक. तर विभाजकच्या ऐवजी अवयव पण शब्द आपण वापरू शकतो. आणि त्यानंतर 18चे विभाजक. 18चे अवयव म्हणा अथवा विभाजक म्हणा. मग आता 12चे विभाजक म्हणजेच काय? तर 12 हा कुणाच्या पाड्यामध्ये येतो? सपोज आपण आता इथे 1 लिहिला, एकाच्या पाड्यात येतो म्हणजेच काय? 12च्या पाड्यात येतो. म्हणजे 12 एक 12. ओके, त्याच्यानंतर 2च्या पाड्यात आला. 2च्या पाड्यात किती नंबरला आहे? 12. तर बेसक 12 म्हणजे हा 6 इकडे लिहा, कारण की आपल्याकडून एकही संख्या मिस होणार नाही या हेतूने. आता त्यानंतर 3च्या पाड्यात असतो, मग 3 चौक 12. बरोबर. मग आता अजून कुणाच्या पाड्यात येतोय? झाले आता एवढ्याच संख्या आहेत. बरोबर. त्यानंतर 18चे विभाजक बघा. प्रत्येक संख्येला, कुठलीही संख्या जी असेल तिला 2 विभाजक असतात. एक म्हणजे एक संख्या आणि ती स्वतःच संख्या. ओके, तर बघा आता 18 एक 18 म्हणजे 18, थोडं दूर लिहूया आपण. त्यानंतर 2च्या पाड्यात 2 9 18. त्यानंतर 4च्या पाड्यात आहे का? तर नाही. 3च्या पाड्यात आहे का? तर 3 सक 18. अजून कोण आहे बरं? तर नाही, एवढ्याच संख्या आहेत. बरोबर आहे ना? तर बघा आता याच्यामध्ये मसावीचा अर्थ काय बघितला आपण? महत्तम सामायिक विभाजक. तर याच्यामध्ये मोठात मोठा, महत्तम म्हणजे मोठात मोठा. आता बघा 2 आणि पण विभाजक आहे, 12 आणि 18. 3 आणि पण विभाजक आहे, 4 आणि आहे, 6 आणि. पण याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कोण आहे? तर 6च दिसते आपल्याला. बरोबर आहे की नाही? आपण इथे 12 आहे तर इथे 9 आहे. त्याच्यामुळे आपण इथे सामायिक म्हटल्यावरती आपल्याला सामायिकच बघायचं आहे. आणि त्यातल्या त्यात महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, म्हणजे 6च ही अशी एकमेव संख्या आहे की 6ने 12 आणि 18ला भाग जाईल. म्हणजे 12 आणि 18चे विभाजक 6 आहे. ओके, म्हणजे याच्या थ्रू आपल्याला कळालं की मसावी म्हणजे काय? तर 6. तर आता आपण दुसरी पद्धत बघूया. ओके, एक आडवी पद्धत आहे, म्हणजे मूळ अवयव. तर मी ती पण सांगते तुम्हाला. 12 आणि 18चे विभाजक. ओके, आता बघा आपण काय करू? 12चे अवयव पाडूया. जसं आता 12 कोणाच्या पाड्यात आहे? तर 6 दुनी 12 किंवा बेसक 12. तर 6चे परत आपण अवयव पाडूया. तर 6चे 3 दुनी 6 आणि हा वरचा 2 जसा तसा खाली घेतला. ओके, आपण हे तर आधीच शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर 18ची फोड काय होते? 9 दुनी 18. परत 9ची फोड काय होईल? 3 त्रिक 9 आणि हा 2 जसाच्या तसा. आता इथं बघा हे मूळ अवयव पडले. मूळ अवयव म्हणजे काय? की मूळ संख्या. आता 3ची परत फोड होऊ शकत नाही, 2ची फोड होऊ शकत नाही. मग आता बघा आपल्याला याच्या थ्रू सुद्धा काढता येईल मसावी. मसावीचा अर्थ काय होतो? की महत्तम सामायिक विभाजक. आता बघा याच्या थ्रू आपण कसं काढू शकतो की याच्यामध्ये सामायिक अवयव कोण आहे? इथे 3 आहे तर इथे पण 3 आहे. बरोबर. इथे 2 आहे तर इथे पण 2 आहे.
परंतु ह्या दोनाला इथे खाली आहे का कोणी जोडी? नाही. ह्या तीनाला इथे खाली वरती आहे का कोणी जोडी? नाही. त्याच्यामुळे हे असामायिक विभाजक झाले. मग यांच्यामध्ये सामायिक कोण आहे? 3 आणि 2. 3 आणि 2चा जर आपण गुणाकार केला तर 3 दुनी 6. ओके. अजून ही अवयव पद्धतीने काढला आपण मसावी. अजून आपण कोणत्या पद्धतीने काढू शकतो? उभ्या पद्धतीने. 12 आणि 18 लिहिलं आपण. तर ही उभी पद्धत आहे, ही अतिशय सोपी आहे. तर बघा मग आता सुरुवातीला आपण डायरेक्ट सांगू शकतो की 6च्या पाड्यात 12 आणि 18 आहे, परंतु लहान मुलांना समजण्यासाठी आपण प्रॉपर छोट्या आधी लहान संख्येने भाग देऊया. तर बघा 2च्या पाड्यात 12 आणि 18 आहेत, तर बेसक 12 आणि 2 18. आता परत 2 6ला जाईल, परंतु 9ला जाईल का? नाही. आपल्याला दोन्हीही संख्या एकाच संख्येच्या पाड्यात पाहिजे, बरोबर. तर बघा मग आता 3च्या पाड्यात आहे, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. तर ह्या ज्या 2 आणि 3 ह्या खाली उरल्या ना, आता ह्या परत कुणाच्या पाड्यात येतील का? नाही. 2च्या पाड्यात 2 येईल, पण 3 येणार नाही. त्याच्यामुळे मग आता ह्या मूळ संख्या उरल्या त्यांना उरू द्या. यांचा फायदा आपल्याला लसावी काढताना होतो. ओके. मग आता बघा ह्या इथल्या ज्या संख्या आलेल्या असतात ना, त्या म्हणजे मसावी. ओके. म्हणजेच काय? 2 आणि 3चा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतो 6. म्हणजे आपण एवढ्या पद्धतीने, जर तुम्हाला हे कळालं असेल तर तुम्हाला हेही कळालं असेल आणि हे पण कळालं असेल, तर अशा पद्धतीने आपण मसावी काढू शकतो. तर आता लसावी काढूया आपण. ओके. हे तुम्हाला कळालं असेल. बघा लसावी काढूया आपण. आता लसावी म्हणजे काय? तर बघा 12 म्हणजे 12 या संख्येमध्ये येणाऱ्या जेवढ्या संख्या म्हणजे 12च्या पाड्यातल्या संख्या. ओके. 12च्या पाड्यामध्ये जसं आपण 12च टेबल लिहू. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. बाकीचं पुढचं काही लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर 18चा पाडा. बघा 18 1 18, 18 2 36, 18 3 54 आणि पुढचा पाडा लिहायची काही आपल्याला गरज नाही. ओके. आपल्याला एवढीच गरज आहे. तर बघा मग आता लसावीचा अर्थ काय होतो? की लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके. म्हणजे आपण ह्या संख्या काय आहेत की 12ने विभाज्य आहेत, म्हणजे 12ने ह्या सर्व संख्यांना भाग जाणार आहे. मग इथून पुढे अनंत हा पाडा काही फक्त 120 पर्यंत थोडी आहे, नाही, तो अनंतापर्यंत असतो. 18 पण अनंतापर्यंत. पण मग आपल्याला एवढ्या मोठ्यात मोठी संख्या त्यांच्यामध्ये समान भरपूर सापडतील आपल्याला सामायिक विभाज्य. परंतु आपल्याला लघुत्तम, लसावीचा अर्थच काय होतो? लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके. तर बघा मग आता याच्यामध्ये लघुत्तम विभाज्य कोण आहे? तर जवळचा आता बघा 36 आहे, 36, बरोबर. म्हणजे हा लहानात लहान आपल्याला सामायिक विभाज्य मिळाला. पुढे पण भरपूर आहेत विभाज्य, परंतु ते कसे राहतील? ते अनंत राहतील. तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही. तर लहानात लहान जवळची संख्या कोण आहे? मग 36. ओके. मग आता आपण जे आधी मी लिहिलेलं होतं त्याच्यावरून पण तुम्हाला सांगू शकते. तर आता बघा आपण आता उभीच पद्धत बघूया. 12 आणि 18 आताच बघितलं आपण की बेसक 12, 2 18 आणि 3 आणि 2 भाग जातो. 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. तर मी काय बोलली होती? इथल्या संख्या ह्या मसावी काढण्यासाठी असतात आणि ह्या खालच्या ज्या संख्या असतात ना, तो लसावी काढण्यासाठी वरच्या आणि खालच्या दोघी पण आपल्याला कामात येतात. या खालच्या उरलेल्या संख्या म्हणजेच काय? त्या असामायिक, जे मी तुम्हाला अवयव पद्धतीने दाखवल्या होत्या, ज्या आपण 2 आणि 3 कट केले होते, बरोबर. तर त्या 2 आणि 3 ह्या उरलेल्या म्हणजे असामायिक संख्या आहेत. मग सामायिक संख्यांचा गुणाकार आणि असामायिक संख्या या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. तर मग लसावी काढताना काय करायचं? इथल्या संख्या घ्यायच्या 2 गुणिले 3 आणि खाली ज्या उरलेल्या आहेत त्या पण घ्यायच्या 2 गुणिले 3. ओके. मग आता 2 त्रिक 6, 6 दुणे 12 आणि 12 त्रिक 36. म्हणजे आपला लसावी किती आला? 36. मग आपण याच्यामध्ये बघू शकतो. मग लसावीचा अर्थच म्हणजे काय? की ज्या पण आपल्याला संख्यांचा लसावी काढायचा असेल तर त्यांच्या पाड्यातली
सर्वात जवळची विभाज्य संख्या कोण आहे ती आपल्याला शोधायची असते. मग लसावी तुम्हाला म्हणजे आपल्याला 2 किंवा 3, 4, 5 अशा भरपूर संख्यांचा लसावी मसावी विचारला जातो. ओके, जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली तर तुम्हाला ही कन्सेप्ट कळायला नक्कीच सोपं जाईल. ठीक आहे, अजून आपण काही 1-2 उदाहरणं बघूया. हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर बघा आता 6 आणि 30. आता बघा याच्यामध्ये पण आपल्याला लगेच लक्षात येईल की 6च्या याचा मसावी 6 आहे आणि लसावी 30 आहे. कसं बरं? कारण की 6च्या पाड्यामध्ये 6 एक नंबरला सुरुवातीलाच येतोय, 6 पंचे 30. ओके, आणि 30 हा त्याचा लसावी. तरी आपण सॉल्व्ह करून बघूया. बघा आता डायरेक्ट 6च्या पाड्यात आहे हे आपल्याला माहिती, पण तरी पण आपण काय करूया, लहानात लहान संख्येने पुढे जाऊया. मग 32 6. ओके, आणि 2 आणि 30 ला भागलं म्हणजेच 15 उत्तर आलं. आता 3 आणि 15 भाग जाऊ शकतो. 3च्या पाड्यात आहे 15, 3 एक 3 आणि 3 पाचे 15. मग आता याचा मसावी आणि लसावी बघा. तर इथली संख्या प्रॉपर कोण आहे, 2 गुणिले 3 म्हणजेच 3 दुणे 6 मसावी आला. आणि लसावी काढण्यासाठी खालच्या पण संख्या गुणाकारात घ्यायच्या. 2 गुणिले 3 या वरच्या आणि खालच्या 5 एक 5 म्हणजे 5. तर किती आले, 6 पंचे 30. म्हणजे या पद्धतीने आपण सहज पटकन सॉल्व्ह करू शकतो. ओके, हेही गणित तुम्हाला कळालं असेल. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता बघा 15 आणि 75. बघा आता 15 आणि 75 या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे. तर आपण सांगू शकतो की 15 ही लहानात लहान संख्या आहे म्हणून ती मसावी आणि 75 लसावी. मग आता बघू कशा पद्धतीने. आता 15 आणि 75 कोणी भाग जाईल, सुरुवातीला आपण 5कडेच वळूया. 5 त्रिक 15 आणि 15 5 75 म्हणजेच 5च्या पाड्यात 15 नंबरला आहे 75. मग आता परत 3 आणि 15ला भाग जाईल म्हणजे 3 एक 3 आणि 3 पाचे 15. मग बघा आता याच्यातला मसावी कोण आहे, मग 5 त्रिक 15. ओके, आणि लसावी खालच्याही संख्या गुणाकारात घ्यायच्या. 5 गुणिले 3 गुणिले 5 एक 5 म्हणजेच काय 5 त्रिक 15 आणि 15 पाचा 75. ओके, अशा पद्धतीने पटकन आपल्याला सहज कळतं. यावरून आपण मोठ्या मोठ्या संख्यांचा सुद्धा मसावी लसावी सहज काढू शकतो. त्यानंतर बघा आता 20 30 आणि 50. 20 30 व 50 या संख्यांचा मसावी आणि लसावी. आता आपल्याला कळते की 10 ही एकमेव संख्या आहे की 10 आणि या सर्व संख्या विभाज्य आहेत. ओके, पण आपण 2 आणि सुरुवात करूया. आता मी तुम्हाला काय सांगते की 2 आणि का भाग द्यायचं सुरुवातीपासून, की नवोदय आणि स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना हमखास प्रश्न विचारले जातात की दिलेल्या संख्यांचे सामायिक अवयव कोण आहेत, किती आहेत. मग ते कंसात दिलेले असतात 4ही पर्यायांमध्ये. तर मग त्यावेळी आपल्याला ते सामायिक अवयव काढण्यासाठी मग प्रॉपर ही जर पद्धत आपण फॉलो केली तर आपल्याला पटकन आन्सर मिळतं. आणि असामायिक अवयव म्हणजे हे खाली जे आपले उरतात ना ते असामायिक अवयव असतात. तर त्या पद्धतीने म्हणून मी तुम्हाला लहानात लहान संख्येने भाग देत जाते. बघा मग आता 2 भाग दिल्यावरती किती येईल, मग 10 दुणे 20. ओके, 15 दुणे 30 आणि 25 दुणे 50. त्यानंतर परत 2 आणि आता 10ला भाग जातोय, पण 15ला आणि 25ला जाईल का, नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला 2 निवडावं लागेल का, नाही. मसावीचा नियम काय असतो, 3ही संख्या म्हणजे इथे जेवढ्याही संख्या दिलेल्या असतील त्या 2 असतील किंवा 3 असतील किंवा 4 असतील, ह्या सर्व संख्या एकाच संख्येच्या पाड्यात पाहिजे. ओके, म्हणून मग आता आपण 2 नाही घेऊ शकत. 2 आणि जरी 10ला भाग जाईल. मग आता एकमेव संख्या कोण आहे, 5. मग 5 घेऊया. 5 आणि 10ला भाग दिला म्हणजे 2. 5 दुणे 10 5 त्रिक 15 आणि 5 पाचा 25. आता इथे आहेत का 2 3 5 सगळ्या 3ही वेगवेगळ्या आल्या. ह्या सर्व 3ही मूळ संख्या आहेत. मग आता ह्या 3ही मूळ संख्या आहेत का कुणाच्या एकाच्या पाड्यात, नाही. त्याच्यामुळे मग ह्या जसे आहेत तशाच राहू द्या. तर मग आता परत इथल्या संख्या म्हणजे आपला मसावी म्हणजे 2 गुणिले 5 5 दुणे 10 आणि इथल्या आणि प्लस इथल्या म्हणजे गुणिले. तर मग 10 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले
5. बघा मग आता 10 दुणे 20, 20 त्रिक 60. ओके, आणि 6 पंचे 30 म्हणजे 60 पंचे 300. ओके, लक्षात आलं? बघा परत एकदा करून बघू. 5 त्रिक 15, 15 दुणे 30 आणि 30 गुणिले 10 म्हणजेच 300. तर मग याचा लसावी आहे 300. ओके, समजलं असेल हे गणित तुम्हाला. तर मी पुढचं गणिताकडे वळूया आपण. तर आता 12 आणि 36 बघूया. 12 आणि 36 अशा खूप साऱ्या संख्यांचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला नक्कीच सोपं जाईल. ओके, इथे पण बघा बेस 12 आणि 36 ला जर भाग दिला तर किती येतील बरं? 18. 18 दुणे 36, बरोबर आहे ना. आता परत इथे 2 ने भाग जातो. बेत्रिक 6 आणि 9 दुणे 18. इथे परत आता 3च्या पाड्यात आहे दोघी संख्या, म्हणून 3 1 3, 3 त्रिक 9. ओके, मग आता इथल्या संख्या झाल्या मसावी. 3 दुणे 6, 6 दुणे 12 आणि तेच इथले 12 गुणिले 3 म्हणजेच 12 त्रिक 36. ओके, अशा पद्धतीने आपला आन्सर लगेच मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर आपण 48 आणि 60 कडे वळूया. ओके, बघा 48 आणि 60 मी मुद्दामच सुरुवातीला छोटे गणित घेतलेले, आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच मोठे गणित घेऊया. तर बघा आता 48 आणि 60 पुन्हा आपण 2 ने भाग द्यायचा. 2 आणि 48 ला भाग दिला तर बघा 2 दुणे 4, 2 चौक 8. 60 ला भाग दिला तर 30. 2 आणि 24 ला भाग दिला तर 12 आणि इथे 15. परत आता 12 आणि 15, 2च्या पाड्यात तर 12 आहे पण 15 नाही, मग आपण 3 निवडला. 3 चौक 12 आणि 3 5 15. इथे बघा आता परत 4 आणि 5 आहे, त्याच्यामुळे मग आता इथे जाईल का कोणी भाग? नाही. परत आता ह्या सामायिक संख्या आणि ह्या असामायिक संख्या येतील. मग सामायिक संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 दुणे 6, 6 दुणे 12, बरोबर. आणि इकडे 12 पंचे 60, 6 चौक 24, 6 चौक 24 आणि तो 60 चा 0 म्हणजे 240. 240 यांचा काय झाला? लसावी. ओके, आता बघूया आपण 5 व 12. इथे तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, तर ह्या ज्या आहेत ना, ह्या दोघं सहमूळ संख्या आहेत. ओके, क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या पण तशाच. आता यांचा मी रूल सांगते तुम्हाला, बघूया आता आपण. बघा, ज्या सहमूळ संख्या असतात ना तर त्यांचा मसावी नेहमी 1 असतो आणि त्याच संख्यांचा गुणाकार जेव्हा आपण करतो ना तर तो गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावी असतो. मग आता बघा 5 आणि 12. ओके, आता 5 ही मूळ संख्या आहे, पण आता 5 आणि 12 दोन्ही संख्या कुणाच्या एकाच्या पाड्यात आहेत का? नाही, म्हणून मग आपण त्याला एकानेच भाग देतो. आणि मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की कुठली पण संख्या असेल त्यांचे 2 विभाजक नक्कीच राहतात, 1 आणि ती स्वतः संख्या. मग आता 1 आणि 5ला भाग जातो, 5 आणि 12. म्हणजेच का आता यांचा मसावी किती आला? 1 आणि लसावी किती आला? 12 पंचे 60. त्याच दोघी संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. लक्षात आलं? मग इथे पण बघा आता 9 आणि 10 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. तुम्हाला आपल्याला असेच प्रश्न विचारले जातात परीक्षेला, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी आणि लसावी किती? तर मग मसावी किती येईल याचा? 9 आणि 10चा मसावी आपल्याला मिळतो 1 आणि लसावी किती राहील? 9 10 90. ओके, तर आता बघा अजून याच्याही पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न कसा असतो की लसावी हा मसावीच्या किती पट आहे? मग आता बघा इथे जर आपण विचार केला तर 90 हा एकाच्या 90 पटीने मोठा आहे, म्हणजेच काय की लसावी हा मसावीपेक्षा 90 पटींनी मोठा आहे. तर असेही गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते, आभार मानते. ओके, ठीक आहे, थँक्यू.